उत्तर प्रदेशमधील देवरिया जिल्ह्यातील एका वैद्यकीय महाविद्यालयात ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला एक अशी घटना घडली जिने संपूर्ण राज्यालाच हादरवून सोडलं. सोमवारचा दिवस. रुग्णालयात नेहमीप्रमाणे गर्दी होती. ओपीडीसाठी आलेले रुग्ण, डिस्चार्ज घेणारे पेशंट्स आणि त्यांच्या नातेवाईकांची वर्दळ सुरू होती. परंतु अचानक वातावरणात एक अस्वस्थ करणारा दुर्गंध पसरू लागला. सुरुवातीला कोणी फारसं लक्ष दिलं नाही, पण वास जसजसा वाढत गेला तसतसं लोक घाबरू लागले. नातेवाईकांनी आणि पेशंट्सनी तक्रार केली आणि हॉस्पिटलचा स्टाफ या वासाचा उगम शोधू लागला. शोध त्यांना घेऊन गेला रुग्णालयाच्या टेरेसवर, जिथे पाण्याची एक मोठी टाकी होती. टाकी उघडताच सगळ्यांचा थरकाप उडाला. आत एक सडलेला मृतदेह होता. काही क्षणातच ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. हॉस्पिटलभर गोंधळ माजला. भीती, राग आणि संभ्रम अशा सगळ्या भावना एकत्र उसळल्या. सुरुवातीला कुणालाच हा मृतदेह कोणाचा आहे हे माहीत नव्हतं. टाकीजवळ आढळलेले निळ्या चेक्स शर्ट आणि लुंगी हे काही सुराग ठरले. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासलं आणि त्याच कपड्यातला एक रुग्ण दिसला. त्या व्यक्तीचं नाव होतं अशोक गावंडे, वय 61, ठाणे, महाराष्ट्र येथील रहिवासी, व्यावसायिक केमिकल इंजिनियर. गावंडे यांचा भूतकाळही साधा नव्हता. त्यांनी अनेक वर्ष उद्योग क्षेत्रात काम केलं होतं. स्वतःचा कारखाना सुरू केला, पण आर्थिक नुकसान झालं. या अपयशानं त्यांच्यावर मानसिक ताण आला आणि हळूहळू ते नैराश्यात गेले. काही काळ त्यांनी पत्नी आणि मुलीपासून वेगळं आयुष्य जगायला सुरुवात केली होती. 22 सप्टेंबरला गावंडे उत्तर प्रदेशमधील गोरखपूर येथे आपल्या मेवण्याकडे प्रफुल्ल नगरकर यांच्याकडे गेले. काही दिवस राहिल्यानंतर त्यांनी मुंबईला परत जाण्याचं सांगितलं. प्रफुल्ल यांनी त्यांना प्रवासासाठी पैसे आणि रेल्वेचं तिकीट दिलं. मात्र गावंडे मुंबईत पोहोचलेच नाही. त्यांच्या बातम्या आल्यानंतर कुटुंबीय आणि प्रफुल्ल दोघेही स्तब्ध झाले. 35 सप्टेंबरला देवरियामधील एका चौकात एक जखमी व्यक्ती रस्त्याच्या कडेला दिसली. एका तरुणाने 108 वर कॉल करून ॲम्ब्युलन्स बोलावली आणि ती व्यक्ती देवरियाच्या मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दाखल झाली. तोच होता अशोक गावंडे. त्याच्या उजव्या पायाला गंभीर जखम होती. हॉस्पिटल प्रशासनाने नाव व पत्ता विचारला तेव्हा गावंडे यांनी फक्त अंबरनाथ, ठाणे इतकंच सांगितलं. 35 सप्टेंबरला दाखल झालेले गावंडे 27 सप्टेंबरपर्यंत रुग्णालयात दिसले. त्यानंतर ते अचानक गायब झाले. 9 दिवसांनंतर त्यांचा मृतदेह टेरेसवरील पाण्याच्या टाकीत सापडला. या दरम्यान कोणीही त्यांच्या बेपत्तेपणाची नोंद केली नव्हती. हेच सर्वात मोठं गूढ ठरलं. पोस्टमॉर्टम अहवालात मृत्यूचं कारण श्वास गुदमरून जाणं असं सांगितलं गेलं. पण तो गुदमरून मृत्यू पाण्यात बुडल्याने झाला की गळा आवळल्याने, याचं स्पष्ट उत्तर अद्याप मिळालेलं नाही. फुफ्फुसात पाणी असल्याने पोलिसांनी मृत्यूचं कारण संशयास्पद मानलं आहे. अजूनही अनुत्तरी गावंडे स्वतः टेरेसवर गेले की कोणी त्यांना नेलं? 5व्या मजल्यावर असलेली टाकी त्यांच्यापर्यंत कशी पोहोचली? हॉस्पिटलमध्ये इतकी वर्दळ असूनही कोणी काहीच पाहिलं नाही का? आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्यांनी स्वतःचा जीव घेतला की त्यांचा खून झाला? पोलीस आणि फॉरेन्सिक विभागाचा तपास सुरू आहे. गावंडे यांच्या विसेराचे नमुने राखून ठेवण्यात आलेत आणि तपास हत्येच्या कोनातूनही चालू आहे. एक मात्र निश्चित, ठाण्यातील एक अभियंता आणि देवरियातील त्या पाण्याच्या टाकीचं गूढ अजूनही अंधारात दडलेलं आहे. या घटनेनं पुन्हा एकदा सिद्ध केलं की गुन्ह्याचं जग नेहमीच स्पष्ट नसतं. काही वेळा सत्य पाण्याखाली लपलेलं असतं.